नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज रेडिंग लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे आषाढीच्या पूजेची. यंदाच्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेंना मिळालाय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे निमंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. वीणा, विठ्ठल रखुमाईचा फोटो, तुळशीमाळ आणि टोपी देऊन हे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. आषाढी वारी सोहळा 2 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडतोय. 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान मिळतोय. दहा जुलैला आषाढी एकादशीला महापूजा करण्यासाठी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सपत्नीक पूजेचा मान मिळणार आणि त्यासाठी मंदिर समितीकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं. त्यामुळे पांडुरंगाची यंदाची महापूजा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक करतील. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण मिळालेलं आहे मंदिर समितीकडून, काय औपचारिकता असते? ही औपचारिकता अशी आहे की आषाढी एकादशी या दिवशी विठ्ठल रखुमाईची मोठी पूजा घातली जाते. वारी संपल्यानंतर ही पूजा तिथे घातली जाते आणि ही पूजा जी आहे, हा घालण्याचा मान जो असतो हा राज्यातला फार मोठा मान असतो आणि तो मुख्यमंत्र्यांना दिला जातो. आणि यानंतर जे वारकरी सर्वात आधी त्या दिवशी पोहोचतात त्यांना मुख्यमंत्र्यांच्या परिवारासह ही पूजा करण्याची हा मान जो आहे तो दिला जातो. आणि हाच मान जो आहे याचं निमंत्रण रीतसर दिलं जातं. याकरता महाराष्ट्र शासन स्थापित एक पंढरपूर मंदिर जे त्यांची एक समिती आहे, या समितीचे सहअध्यक्ष इतर पदाधिकारी या ठिकाणी येतात, म्हणजे मुख्यमंत्री निवासस्थानी येतात आणि त्यांना निमंत्रण येतात. या निमंत्रणामध्ये वीणा असते, विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते, विठ्ठल रुक्माईचा फोटो असतो, टोपी, मानाचा टावेल असतो आणि तुळशीमाळ असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे घेऊन जे गहिनीनाथ महाराज औसेकर हे सहअध्यक्ष आहेत महाराष्ट्र शासन स्थापित समितीचे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे हे सहअध्यक्ष आहेत. हे यांच्या संपूर्ण जे सदस्य आहेत इतर त्या सर्वांना घेऊन माझ्या मागे हे जे मुख्यमंत्री निवासस्थान आहे त्या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास 1 तास झालं ते आतमध्ये आहेत. जी माहिती मिळते त्यानुसार त्यांची भेट जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. पण जो एक प्रोटोकॉल जो असतो त्या प्रोटोकॉलनुसार थोड्याच वेळात या सगळ्यांची रीतसर भेट जी आहे ती मुख्यमंत्र्यांची होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं निमंत्रण स्वीकारलं देखील आहे. 10 तारखेला पहाटे 4 वाजता ही पूजा आहे आणि त्यानुसार हे सगळं निमंत्रण जे आहे ते दिलं जातं. मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर ही अशा पद्धतीनं मोठी आता सुरक्षा देखील वाढवली गेलेली आहे, फौजफाटा वाढवला गेलेला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती सकाळी जेव्हा इथे ते वारकरी आले होते त्यावेळी त्यांना रीतसर प्रोटोकॉलनुसार जे आहे ते आतमध्ये सोडलं गेलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे वारकरी सगळे जे आहेत ते सहअध्यक्ष आहेत औसेकर महाराज, त्या सर्वांची भेट झालेली आहे, निमंत्रण देखील स्वीकारलेलं आहे. आणि आता पुढे जाऊन कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे जे आहेत ते या पूजेकरता कधी निघणार, त्यांचा नेमका दौरा कसा असेल हे जाहीर केलं जाईल. बरं अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि त्यानंतर ठाणे शहरामध्ये पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले त्यावेळी कार्यकर्त्यांचं नागरिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. रात्री निवासस्थानी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं स्वागत झालं घरी. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं घरी. यावेळी आपला नातू रुद्रांश याला पाहता शिंदे यांनी त्याला पटकन जवळ घेतलं. यावेळी मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बैठकांमागून बैठकांचा सपाटा लागलाय. आज दुपारी सुद्धा महिला जिल्हा प्रमुखांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली आहे. पक्ष बांधणीवरती उद्धव ठाकरेंनी बराच जोर दिल्याचं कळतंय आणि त्यासाठीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावलाय. शिवसेना भवनामध्ये याआधी सुद्धा 2 बैठका पार पडल्या. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आज दुपारी महिला जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीवरती बराच जोर दिल्याचं कळतंय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, एकतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर जो काही बैठकांचा सपाटा सुरू झालाय
काय नेमकी आता मोहीम आहे किंवा उद्देश आहे पक्षप्रमुखांचा? आपण पाहतो की शिवसेनेमध्ये जो काही राजकीय भूकंप आलेला आहे त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका पाठोपाठ एक बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे। आधी सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक केली, त्यानंतर आता राज्यभरातील सर्व महिला जिल्हा प्रमुखांची बैठक आज शिवसेना भवन येथे बोलवलेली आहे। त्यानिमित्तानं सर्व महिला जिल्हा प्रमुख शिवसेना भवनमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांची थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक सुरू होणार आहे। शिवसेना पक्ष बांधणीवरती आता शिवसेना पक्षप्रमुख जोर देत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून सर्व जोर बैठका ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत। शिवसेना पक्ष वाढवावा त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विशेष जबाबदारीचं वाटप करणं आणि त्यांना काम देणं म्हणजे पक्ष जे आहे तळागाळात पोहोचवणं, गावपाडीवरती, वाडी वस्तीवरती पोहोचवणं या दृष्टिकोनातून आता शिवसेना कामाला लागलेली आहे। जे काय राजकीय संकट आलेलं आहे त्यातून पुन्हा उभारी घेण्याचं मोठं आव्हान आता शिवसेना पक्षाच्या समोर आहे। त्या दृष्टिकोनातून स्वतः शिवसेना पक्षप्रमुख हेच स्वतः कामाला लागल्याचं आता आपल्याला एकंदरीत दिसतं। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आता शिवसेनेच्या बैठकांमागून बैठकांचं सत्र सुरू झालंय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठका बोलावतायत। आज देखील महिला शिवसैनिकांची बैठक बोलावली उद्धव ठाकरेंनी। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच आज नागपूरमध्ये पोहोचलेत। एकनाथ शिंदेंचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी फडणवीसांचं जल्लोषात स्वागत केलं। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस नागपूरमध्ये पोहोचलेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। विमानतळ ते फडणवीसांच्या निवासस्थानापर्यंत बाईक रॅली काढली गेली आहे। शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा या रॅलीमध्ये आहेत। ज्यावेळेला विमानतळावर देवेंद्र फडणवीस पोहोचले त्यावेळी त्यांचं स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून झालेलं जंगी स्वागत आणि त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली आहे। ही रॅली विमानतळापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत पाहायला मिळत होता। आज हे चित्र बघितल्यानंतर तुमच्या काय भावना आहे? निश्चितच सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनातला नेता आज उपमुख्यमंत्री म्हणून नागपूर शहरात आगमन होत आहे। सर्व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचं सरकार या महाराष्ट्रात पुन्हा एकदा आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचा विकास खोळंबला होता तो पुन्हा नव्या ताकदीनं, नव्या जोमानं माननीय एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सुरू होणार आहे। याचा आनंद सर्व कार्यकर्त्यांना आहे। भाजपा मोठा पक्ष असताना, सर्वात जास्त आमदार असताना, असं असताना देखील एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद दिलं गेलं आणि पक्षाचा आदेश म्हणून यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। यांचा जो आदर्श आहे कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय? बिलकुलच भरपूर काही शिकण्यासारखं आहे यातून। आमच्यासाठी नंबर्स, गेम ऑफ नंबर्स नव्हता हे। आमच्यासाठी सरकार, जे मनातलं सरकार होतं, जे आपल्याला 2019ला आपल्याला जनादेश भेटला होता त्याचा आदर करणं आणि जनहितात लोकांपर्यंत पोहोचणं आपलं सरकार, हाच आमचा उद्देश होता यातून। आणखी काही कार्यकर्ता पण त्यांना विचारूया। कार्यकर्ता म्हणून काय वाटतं त्यांनी ज्या प्रकारे पक्षाचा आदेश मानला आणि पक्षाने जे सांगितलं ते पद स्वीकारलं? मुळात काय, जे ज्येष्ठांचा जो आदेश असतो ते कार्यकर्त्यांनी कसा निभवायचा हे उत्तम उदाहरण आता आधुनिक जगामध्ये जर कुणाकडनं जर आपल्याला समजलं तर ते माननीय देवेंद्र साहेब फडणवीस मानलं। सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना देखील जे मोठ्यांचे, ज्येष्ठांचे जे आदेश आहेत ते आपण कसे कृतीमध्ये उतरवायचे, नुसतं आचरणात आणून होणार नाही तर कृतीमध्ये सुद्धा उतरवायचे, हे सगळं शिकण्यासारखं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आम्हाला शिकायला मिळतं आणि आम्ही सुद्धा त्याचप्रमाणे समोर तसे वागू, हे एकदम उत्तम उदाहरण आहे आणि डेफिनेटली ते समोरच्या काळासाठी आणि आताच्या काळासाठी फार गरजेचं आहे। आता पावसासंदर्भातल्या बातम्या। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे वडाळा इथल्या आचार्य अत्रे नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा मोठी कसरत करावी लागतेय। सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून या ठिकाणी काही वाहनं सुद्धा अडकून पडलेली आहेत। शाळकरी मुलं सुद्धा या पाण्यामध्ये अडकली आहेत, या पाण्यातून वाट काढावी लागतेय। वाहनं सुद्धा खोळंबलेली आहेत, वाहतूक पूर्णपणे मंदावलेली आहे। वडाळ्यातील अत्रे सभागृह या ठिकाणची ही दृश्य आहेत। मुंबईमध्ये कालपासूनच सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या ज्या घटना किंवा वृत्त समोर येत आहेत त्यानुसार आता मुंबईतल्या वडाळ्यातली ही परिस्थिती। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, खास करून वडाळ्यातल्या या भागामध्ये आत्ताची स्थिती काय, आपण नागरिकांना काय माहिती देऊ शकतो? श्वेता, वडाळ्यामध्ये आता जर आपण परिस्थिती पाहायला गेली तर एखाद्या तलावाचं रूप जे आहे ते या सगळ्या रस्त्यांना आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आचार्य अत्रे नगर हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे हे साचलेलं आहे। थेट हे पाणी वडाळा फायर ब्रिगेडचं जे ऑफिस आहे
या ऑफिसपर्यंत पाणी साचलेलं आहे। त्यामुळे येथील शाळकरी मुलांना आणि नागरिकांना त्रासाला जे आहे ते सामोरं जावं लागतं। या पाण्यातून घाबरत का होईना पण वाटचाल जी आहे ती करावी लागते। खरं तर मुंबई महानगरपालिकेनं यावर्षी दावे केले होते की मुंबईत पाणी साचणार नाही, जरी साचलं तरी ते लवकर जाईल। मात्र आता जवळपास या ठिकाणी 5 तास होत आलेले आहेत। हे पाणी याच ठिकाणी साचून राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा सगळा परिसर जर पाहायला गेलं तर काहीसा झोपडपट्टी परिसर या ठिकाणी आहे। याच परिसरात महानगरपालिकेची एक मोठी शाळा सुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे। जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर या गाड्या ज्या आहेत ह्या अग्निशमन दलाच्या बाहेर या ठिकाणी पडू शकत नाहीत। आणि दुसरी स्थिती जर बघायला गेलं तर या रस्त्यांवरती ज्या टॅक्सी आहेत किंवा ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या गाड्या अडकून पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं महानगरपालिकेनं नालेसफाईची दावे केले होते ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर सर्व ह्या गोष्टी फोल ठरलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर या नागरिकांचा सुद्धा संताप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। कितने देर होगी यहाँ पर पानी रहे? पूरा रात से ही भरा हुआ है और पानी हर साल भर रहा है। पानी जाने का बरोबर है ही नहीं नाला और सब पूरा एकदम पूरा पब्लिक को तबलीग है। बीएमसी लक्ष्य देत नहीं है? वो आते कभी स्केटर साफ करके जाते, कभी इतना लक्ष्य देत नहीं, ऐसा ही चल रहा है। नक्कीच ही काही मुलं सुद्धा आहेत। या मुलं या पावसाचा जरी आनंद घेत असली तरी मात्र या सगळ्या परिसरामध्ये श्वेता जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। खरं तर या परिसरात खरी अडचण जी आहे ती एक म्हणजे शाळकरी मुलांना आणि दुसरं म्हणजे वृद्ध नागरिक जे आहेत यांना सुद्धा या अडचणीचा सामना जो आहे हा मोठ्या प्रमाणात करावा लागतो। हा सगळा परिसर जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक सुद्धा जे आहेत हे पाणी बघण्यासाठी आलेले आहेत आणि पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवरती साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। वाट जरी काढत हे नागरिक आले असले आपण बघू शकतो की अनेक दुचाकी ज्या आहेत ते या पावसामध्ये बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबईत पहिल्याच 2 दिवसामध्ये पावसानं हाहाकार घातलेला आहे आणि यामध्ये महानगरपालिकेनं जे दावे केले होते हे सगळे दावे आता खोटे ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज मुंबईमध्ये फक्त वडाळा परिसर नाही मग बांद्रा असेल, सायन बांद्रा लिंक रोड असेल, सांताक्रूज असेल, या सगळ्या परिसरांमध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे महानगरपालिकेवरती त्यांनी केलेल्या कामांवरती नक्कीच आता प्रश्नचिन्ह मुंबईकर उपस्थित करू लागलेले आहेत। विशाल, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। वडाळ्यातली ही परिस्थिती आपण प्रेक्षकांना दाखवली। जर या भागामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर अजिबात सध्या तरी जाऊ नका, कारण पाणी साचल्याचं चित्र सध्या वडाळ्यामध्ये। त्याचसोबत मुंबईतल्या विक्रोळी पंचशील नगरमध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे। इथल्या एका घरावरती झाड कोसळलं, घराची भिंत त्यामुळे कोसळली आहे। याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। विक्रोळी या भागामध्ये दरड कोसळली आहे। एका घरावरती झाड कोसळल्यानंतर या घराची भिंत पडली आणि त्यामुळे मुसळधार पावसाचा फटका कसा बसलाय मुंबईच्या विक्रोळी या भागामध्ये एका घराला, त्याची ही दृश्य आहेत। घराची पार दुरवस्था झाली आहे। सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सुस्मिता, मुसळधार पाऊस तर आहेच पण त्याचे परिणाम सुद्धा दिसू लागलेत। विक्रोळीतल्या या घरावर काय नेमकं पडलंय? दरड कोसळली आहे का? कधीची घटना? खरं तर मुसळधार पाऊस कालपासूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पडत होता आणि त्यामध्येच विक्रोळीतील पंचशील नगरमधील या घरावरती झाड एक कोसळलं आणि त्यामुळे संपूर्ण घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीनं हे झाड कोसळलं होतं त्यामुळे मलबा हटवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु सुदैवानं या संपूर्ण परिस्थितीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, परंतु घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे आणि रात्री दुपारच्या दरम्यान ही घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे। जी सुस्मिता, आणि ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय जी दुरवस्था या घराची झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी ज्यांची घरं अशी धोकादायक स्थितीमध्ये असतील त्यांनी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी, कारण मुसळधार पावसाचे परिणाम हळूहळू दिसायला लागलेत। जिथे दरड कोसळण्याची शक्यता असते किंवा आजूबाजूला जर धोकादायक झाडं असतील किंवा आणखी काही गोष्टी तर त्याचा आधीच बंदोबस्त करणं गरजेचं आहे। विक्रोळीमध्ये एका घरावरती झाड कोसळलं आणि त्यामुळे घराची झालेली ही दुरवस्था।
नवी मुंबईत सुद्धा सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली। काल संध्याकाळपासून नवी मुंबईत सर्वदूर पावसाचा जोर वाढला होता। रात्री काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं। वाशीतील मुख्य चौकातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। पेण आणि पनवेलमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्रीच्या थोड्याशा विश्रांतीनंतर सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे अनेक भागात पाणी साचलंय, जनजीवन विस्कळीत झालंय। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचेही हाल होत आहेत। पुढचे काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। वेंगुर्ल्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। तिथल्या मानसेश्वर मंदिराजवळ पाणी साचल्याचं चित्र आहे। सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला या ठिकाणचं हे मानसेश्वर मंदिर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस आणि त्यामुळे मंदिरातून अक्षरशः नदी वाहिल्याचं चित्र दिसतंय। या मंदिराला पूर्णपणे पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे। सिंधुदुर्गात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे आणि त्याचे हे परिणाम वेंगुर्ल्यातील मानसेश्वर मंदिरामध्ये अक्षरशः नदीसारखं पाणी वाहतंय। मुसळधार झालेल्या पावसाचे हे परिणाम आहेत। रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे रात्री महाड रायगड रस्त्यावर कोथुर्डे गावाच्या फाट्याजवळ दरड कोसळली। यात वीज पुरवठा करणाऱ्या पोल आणि तारांचं नुकसान झालं। रायगड परिसरातील 17 गावांचा वीज पुरवठा रात्रीपासून खंडित झाला। सध्या इथला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली। अमरावतीत सततच्या पावसामुळे तिवसा शहरालगत वाहणाऱ्या पिंगळाई नदीला पूर आलाय। त्यामुळे परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। इथल्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं जातंय। परिसरात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालाय। गेल्या काही दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे इथले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते। अखेर सर्वदूर झालेल्या पावसानं खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना वेग आलाय, तर दुबार पेरणीचं संकट सुद्धा टळलेलं आहे। यवतमाळमध्ये तुफान पाऊस आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय। पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे। जून महिन्यामध्ये पूर्णपणे पावसानं पाठ फिरवलेली होती, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि शेतीच्या कामांना सुद्धा वेग आलाय। दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरचं या पावसामुळे टळलंय। गेल्या 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीनं सोमवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडली होती। मात्र पावसाचा जोर ओसरला आणि आज सकाळी नदीची पातळी 1 मीटरनं कमी झाली। त्यामुळे तोतासरी नदी शेजारील नागरिकांचा धोका टळलाय। दरम्यान काल खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। नदीकाठचे रस्ते देखील पाण्याखाली गेले होते। नदीकाठच्या झोपडपट्टीतील 7 ते 8 झोपड्यांना मध्यरात्रीच तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। मात्र नदीची पाणी पातळी ओसरताच स्थानिक पुन्हा परतलेत। राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि आता एक महत्त्वाची बातमी। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे। त्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली होती। ईडीनं राष्ट्रीय शेअर बाजाराशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी पांडेंना समन्स बजावलं। संजय पांडेंनी 2001 मध्ये आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती। त्यानंतर त्यांचा पोलीस दलातील राजीनामा स्वीकारण्यात न आल्यानं ते पुन्हा पोलीस सेवेमध्ये दाखल झाले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला कंपनीमध्ये संचालक केलं। या कंपनीकडे 2010 ते 2015 या कालावधीत एनएससी लेखा परीक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्याबाबतच ईडी संजय पांडे यांच्याकडून माहिती घेत आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत दिल्लीमध्ये। प्रशांत, संजय पांडेंची ईडीकडून चौकशी किती वाजता सुरू झाली, किती वेळ झाला? पोलीस आयुक्त जे आहेत
संजय पांडे यांची दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी सुरू झालेली आहे. सर्व प्रसार माध्यमांच्या नजरा चुकवून ते मागच्या गेटनी त्यांनी प्रवेश केल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं माहिती हे आलेली आहे की मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये त्यांची साधारणतः आज दिवसभर चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ज्या पद्धतीने ईडीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. आणि सोबतच त्यांचे एक महिला सहकारी देखील त्यांच्यासोबत आहेत आणि त्या महिला सहकारी देखील एकमेकांची चौकशी होणार असल्याची माहिती पुढे ईडी कार्यालयातून आलेली आहे. ही सगळी सूत्रांची माहिती आहे. पण या घडीला हे महत्वाचं आहे की ईडी कार्यालयामध्ये संजय पांडे सकाळी 11 वाजता दाखल झाले आणि त्यांची थेट चौकशी सुरू झालेली आहे. जी प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. मात्र या ईडीच्या चौकशीकडे किंवा संजय पांडेंच्या चौकशीकडे तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. किती तास ही चौकशी चालते याकडे आपलं लक्ष असेलच. पुढची बातमी, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. शिंदे सरकार लवकरच पडेल अशी टीका राऊतांनी केली. येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना 100 जागा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पैशाच्या बळावर कोणी कुठलाही पक्ष हायजॅक करू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत आज सकाळी पत्रकारांशी बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी पैशाच्या बळावरती पक्ष मिळवता येत नाही, कोणताही पक्ष हायजॅक करू शकत नाही अशी टीका शिंदे गटावरती केली आणि भाजपवरती सुद्धा केली. शिंदे फडणवीस सरकार हे फार काळ टिकणार नाही असं त्यांनी भाष्य केलंय. मुख्यमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी घेतली असेल तर आनंद आहे. हा शेवटी ती त्यांची लायबिलिटी आहे. त्यांच्याबरोबर लोक गेले, त्याच्यावरती आम्ही कशाकरता उत्तर द्यावं? आम्ही सांगू की आम्ही शिवसेना म्हणून 100च्या वर जागा आम्ही निवडून आणू. याची आता ताकद आम्हाला कळलेली आहे. लोकांमध्ये ज्या प्रकारचा उत्साह दिसतोय मला, ज्या प्रकारची प्रेरणा आणि ऊर्जा दिसते, ज्या प्रकारची चीड दिसते, ते पाहता महाराष्ट्रामध्ये शिवसेना बरं का ही 100च्या वर जागा जिंकेल असं आज मला वातावरण दिसतंय. शिवसेना हा मूळ पक्ष आहे. त्या मूळ पक्षाचा व्हीपच कायदेशीरदृष्ट्या लागू होतो. कोणी जर बाहेर फुटले असतील, त्यांची संख्या किती असो, त्यांच्या व्हीपला कायदेशीरदृष्ट्या घटनेनुसार काही किंमत नाही. जर पीठासीन अधिकारी जे आता बसवले गेलेले आहेत त्यांनी जर अशा प्रकारे कायद्याची मोडतोड करून आमच्या लोकांवरती कारवाई करण्याचं त्यांनी काय कारण शोधलं तर त्यांनी आपली वकिलीची सनद आहे ना ती परत करावी, कायदा पाहावा. त्यांचं भाषण चांगलं झालं असेल. मी दिल्लीला होतो, मी प्रवासात होतो, मी ऐकलं नाही, मी वाचलं. आता मुख्यमंत्री जेव्हा विश्वासदर्शक ठराव जिंकतात तेव्हा त्यांना आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. मुळात त्यांनी ही राज्याची भूमिका न मांडता मी पक्ष का सोडला याच्यावर ते खुलासे देत होते. नारायण राणेंचं भाषण सुद्धा याच प्रकारचं होतं. अगर नारायण राणे का भाषण आपने सुना होगा, उस वक्त पार्टी छोड़कर गए थे तो विधानसभा में उनका भी स्पीच इससे अलग नहीं था. छगन भुजबळांचं भाषण जर आपण ऐकलं असेल ते सुद्धा ह्याच पद्धतीचं. पक्ष सोडणारा, पक्षाशी प्रतारणा करणारा जेव्हा नेता दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा त्याला अशा प्रकारचे खुलासे करणारं भाषण करावं लागतं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. धारावीचे कोविड-19 संकट हाताळण्यासाठी ओळखले जाणारे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादर इथल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळ्यात बदली करण्यात आली. दिघावकर यांच्या जागी प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती झाली आहे, जे सध्या पश्चिम उपनगरातील के पूर्व प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत. सपकाळे यांच्या जागी सध्या भायखळा प्रभागाचे प्रभारी मनीष वळंजू यांची नियुक्ती झाली आहे. दिघावकर यांची माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे अशी ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान भवनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला, मात्र सभागृहाबाहेरील शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. व्हीप मोडल्याप्रकरणी ठाकरे गटातील 14 आमदारांवरती कारवाई करण्यात यावी अशी तक्रार शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. मात्र कारवाईच्या या पत्रातून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलंय.
विश्वासदर्शक ठरावावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव, सुनील प्रभू, अजय चौधरी, राजन साळवी, वैभव नाईक इत्यादी 15 आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात मतदान केलं। त्यामुळे या आमदारांच्या अपात्रतेवरती कारवाई करावी, या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। मात्र यामधून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलंय। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय। तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेक नंतर तुमचं स्वागत बुलेटिनमध्ये। आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे अकलूजमध्ये जो रिंगण सोहळा पार पडला त्याची दृश्य। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं डोळ्यांचं पारणं फेडणारं हे रिंगण आणि हा सोहळा पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच वारीतल्या सर्व वारकऱ्यांची गर्दी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीतलं हे तिसरं गोल रिंगण अकलूजमध्ये पार पडलं आणि या सोहळ्याला वारकऱ्यांची तुफान गर्दी होती। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर। या रिंगण सोहळ्याच्या आधी सकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान उत्साहात पार पडलं। अकलूजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सराटी इथे पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी गर्दी केली होती। संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाताना सराटी गावात पालखीचा मुक्काम असतो। त्यानंतर नीरेत स्नान करून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे रवाना होते। नीरेमध्ये ज्या ठिकाणी आता पादुका स्नान होईल त्या ठिकाणी डॉक्टर तेजस लोखंडे यांच्या डिजिटल वारीमध्ये आजची कॅलिग्राफी आहे ती माऊली माऊली गाण्याची। जाता जाता पाहूयात विठ्ठल भेटीची आतुरता यथार्थपणे मांडणाऱ्या या गाण्याचं चित्ररूप। यानंतर आता एक सविस्तर बातमी पाहूयात। शिंदे सरकारनं सभागृहामध्ये बहुमत सिद्ध जरी केलं असलं तरी सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापूंची चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुद्धा शहाजी बापूंच्या काय झाडी काय डोंगारनं भुरळ घातली असं म्हटलं। पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। राज्यातल्या सत्ता संघर्षात जसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेच्या केंद्रस्थानी होते तसेच सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांच्या फोनवरच्या संभाषणानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता। नेते नमस्कार। नमस्कार नमस्कार। कुठे आहे नेते? 3 दिवस झालं फोन लावतोय, फोनच लागत नाही। आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे। बर 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 काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे। नेटकऱ्यांप्रमाणेच सत्ताधारी आणि विरोधकांनाही त्याची भुरळ पडली नाही तरच नवल। एवढंच काय पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाही त्यावर बोलण्याचा मोह काही आवरला नाही। सोमवारी विधानसभेत शिंदे सरकारच्या बहुमत ठरावानंतर बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना शहाजी बापूंच्या त्या डायलॉगची आठवणच करून दिली।
मग आमचे शहाजी बापू, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके ओके, काय हॉटेल आणि काय ओके. विशेष म्हणजे विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शहाजी बापूंचा व्हायरल डायलॉग हा चर्चेचा विषय ठरला होता. शहाजी बापू राजाराम पाटील 112. मतदान करण्यासाठी शहाजी बापू पाटील उभे राहताच सभागृहातल्या आमदारांनी एक सुरात हलकल्लोळ केला. शहाजी बापू राजाराम पाटील 112. अजित पवार यांनी शहाजी बापूंना त्यांच्या गुवाहाटीतल्या डायलॉगची आठवण करून देतानाच शिवसेनेच्या शिंदे गटातल्या 40 आमदारांना एक सूचक इशाराही दिला. ह्याच्यातलं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही. ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही. तुम्ही राहाल पाठीमाग आणि बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतं, त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं. खरं तर शहाजी बापूंनी गुवाहाटीत असताना आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना तिथल्या नैसर्गिक सौंदर्याचं वर्णन केलं होतं. आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे. बर, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. मात्र त्यांचं ते संभाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवी माहिती उघड होतीये. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्यामुळे आरोपींनी कोल्हेंची हत्या केल्याचा तपासात उघड झालाय. कोल्हेंचा खून करून समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. उमेश कोल्हेंच्या हत्येप्रकरणी गौप्य स्फोट, दहशत निर्माण करण्यासाठी कोल्हेंची हत्या, कोल्हे हत्येतील आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन. अमरावतीतील औषध वितरक उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणातील एक एक धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे. समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं आरोपींनी हे भीषण हत्याकांड घडवल्याचं तपासात उघड झालं. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांवरती केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुस्लिम समाजात तीव्र असंतोष पसरला होता. सोशल मीडियावर त्यावरून वाद सुरू झाला होता. सोशल मीडियावर नुपूर शर्माचं समर्थन करणाऱ्यांवर जरब बसावा या उद्देशानं आरोपींनी उमेश कोल्हेंचा खून केल्याचं तपासात उघड झालंय. समाजात दहशत निर्माण करण्याचं आरोपींचं षडयंत्र असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय तपास यंत्रणांनी काढलाय. नुपूर शर्मा प्रकरणामध्ये तिला समर्थन केलं म्हणून उमेश कोल्हेंची हत्या झाली. एक समूह निश्चित असा आहे की जो समूह राष्ट्रविघातक, समाजविघातक, देशविरोधी किंवा कुठल्या तरी धर्माने प्रेरित झालेला कट्टरवादी असा एक समूह अमरावतीमध्ये कार्यरत आहे, हे उघड होत आहे. उमेश कोल्हेंचा घात त्यांच्याच मित्रानं केल्याचं या प्रकरणातून उघड झालंय. डॉक्टर मोहम्मद युनुस खान हा उमेश कोल्हे यांचा जिवलग मित्र होता. मात्र त्यानंच कोल्हेंची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा अक्षरशः हादरून गेली असून कट्टरवादाचा भेसूर चेहरा समोर आलाय. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाला लुटीच्या उद्देशानं झालेला खून असा रंग देण्याचा प्रयत्न झालाय. हे पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून केलं असा प्रश्न देखील विचारला जातोय. उमेश कोल्हेंचं हत्या प्रकरण कुणी दडपलं? द्वेषापोटी केलेल्या हत्येला लुटीचं प्रकरण दाखवलं. अमरावती पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात. अमरावतीच्या उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणात अमरावती पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झालाय. उमेश कोल्हेंची जेव्हा हत्या झाली तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाला
लुटीचं प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार रवी राणांनी केलाय। चौकशी होना चाहिए क्योंकि कोई रॉबरी नहीं है, रॉबरी का रूप दिया जा रहा है, इस केस को दबाया जा रहा है। पुलिस कमिश्नर और गार्डियन मिनिस्टर के माध्यम से जो केस हिंदुओं के फेवर में अगर पोस्ट किया है कोल्हे ने, इसलिए उसका मर्डर हुआ है। उमेश कोल्हे द्वेषाला बळी ठरले हे जगासमोर येऊ नये म्हणून पोलिसांना राज्यकर्त्यांनी हाताशी धरलं होतं असा आरोप खासदार नवनीत राणांनी केलाय। कोणती सरकार पडते आणि दुसरी सरकार स्थापन होते, त्याच्यामध्ये अशी जर मुद्दे बाहेर आले तर अजून आमचे सरकारची बदनामी होईल। या लपवण्यासाठी जे अमरावतीचे गार्जियन मिनिस्टर त्यांनी प्रेशर आणून जे डिपार्टमेंटनी काम केलं आणि सीपी आरती सिंगनी या पूर्ण प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला। अमरावतीच्या पोलीस आयुक्तांची या प्रकरणातली भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राणांनी केलाय। त्यामुळे NIAनं अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही चौकशी करण्याची मागणी राणांनी केली आहे। मला वाटते ज्यांनी घटना केली, ज्यांच्या हातून ही घटना घडली, ज्यांनी उद्देश घेऊन ही घटना केली, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। पण ज्या सीपीनी या घटनेला दाबण्याचा प्रयत्न केला त्या सीपीवरही बरोबरीची कारवाई झाली पाहिजे। ते सुद्धा आपण NIAला केंद्रीय एजन्सीला आपण मांग करत आहे। उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाला पोलिसांच्या पातळीवर दडपण्याचा प्रयत्न झाला असेल तर ते गंभीर आहे, त्यामुळे पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी होती आहे। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। तर उमेश कोल्हेंच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्या जिवलग मित्राचा हात असल्याचं उघड झालंय। मोहम्मद युसुफ खानशी कोल्हेंचे अनेक वर्षांचे संबंध होते, पण त्याच युसुफनं कोल्हेंचा घात केला। नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केलेली कोल्हेंची पोस्ट युसुफनं व्हायरल केली होती। भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे अमरावतीतल्या उमेश कोल्हेंची निर्घृण हत्या करण्यात आली। आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हे हत्याकांड घडवून आणल्याचं तपासादरम्यान समोर आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून ओळख असलेल्या मित्रांचा उमेश कोल्हेंच्या हत्येतला सहभाग उघड झालेला आहे। या प्रकरणातील आरोपी युसुफ खानशी उमेश कोल्हे यांची जवळपास 1.5 दशकांपासून मैत्री होती। मात्र उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ केलेली पोस्ट मोहम्मद युसुफ खाननं व्हायरल केली होती। उमेश कोल्हे आणि युसुफ खान यांची मैत्री असल्यामुळे ते दोघेही एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होते आणि तिथूनच या प्रकरणाला सुरुवात झाली। त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हेंनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली होती। ती पोस्ट कोल्हेंनी स्वतः लिहिलेली नव्हती, दुसऱ्याची पोस्ट त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली होती। मात्र युसुफ खान याने कोल्हेंनी शेअर केलेल्या त्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून ते मुस्लिम समुदायातल्या इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवले होते। उमेश कोल्हेंनी शेअर केलेली ती पोस्ट व्हायरल केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या खुनाचं षडयंत्र रचलं होतं। उमेश कोल्हे यांनी जी पोस्ट फॉरवर्ड केली होती ती पोस्ट डॉक्टर युसुफ खान यांनी इतर कट्टरतावादी ग्रुपवर व्हायरल केली आणि त्यातूनच नंतर उमेश कोल्हे यांचं हे हत्या प्रकरण घडलं। उमेश कोल्हे आणि युसुफ खान या दोघांची 2006 पासूनची मैत्री होती। उमेश कोल्हे यांचा औषध वितरणाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी युसुफला जवळपास 2 लाख रुपयांची औषधं उधारीवर दिलेली होती। एवढंच नव्हे तर उमेश यांनी युसुफला त्यांच्या कौटुंबिक अडचणीतही मदत केली होती। युसुफच्या मुलीच्या लग्नात तसंच त्याच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी सुद्धा उमेश यांनी आर्थिक मदत केली होती। उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील 6वा आरोपी डॉक्टर युसुफ खान हा देखील आता पोलिसांनी याला अरेस्ट केलेली आहे आणि युसुफ खान आणि उमेश कोल्हे यांचे 2006 पासून संबंध होते। युसुफ खान हा देखील व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि त्यामुळे युसुफ खान हा उमेश कोल्हे यांच्या दुकानातून नेहमी औषधी घेऊन जायचा। सोबतच युसुफ खान याला उमेश कोल्हे यांनी अनेकदा मदत केली। अनेक वर्षांपासूनची चांगली मैत्री असताना सुद्धा केवळ सोशल मीडियावरच्या एका पोस्टवरून मोहम्मद युसुफ खाननं उमेश कोल्हेंचा घात केला। उमेश कोल्हेंच्या खुनाच्या कटात महत्त्वाची भूमिका मोहम्मद युसुफ खाननं बजावल्याचं आता उघड झालेलं आहे। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। अति तिथे माती या म्हणीचा प्रत्यय नागपूर जिल्ह्यामध्ये आलाय।
स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिरेकामुळे सावनेरमध्ये एका युवकाचा मृत्यू झालाय। त्यामुळे स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं धोक्याचं ठरू शकतं। शरीर सुखासाठी गोळी, आयुष्याची होळी। स्टॅमिना वाढवण्यासाठी गोळ्यांचा ओव्हरडोस। ओव्हरडोसमुळे गमवावा लागला जीव। संभोगाच्या आधी गोळ्या आणि नशिबाचे भोग। सावनेरमधल्या एका लॉजमध्ये अजय परतेकी हा तरुण त्याच्या एका मैत्रिणीसोबत गेला होता। तिथे त्याने संभोगाचा स्टॅमिना वाढवण्यासाठी उत्तेजक गोळ्या घेतल्या। संभोग करताना अजय बेशुद्ध होऊन कोसळला। त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। अजयच्या खिशातून उत्तेजक गोळ्यांचं एक पाकिट मिळालं। स्टॅमिना वाढवण्यासाठी अजयनं जास्त गोळ्यांचं सेवन केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय, पण अशा प्रकारे उत्तेजक गोळ्या घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्या डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीजच्या तज्ज्ञाचा सुद्धा सल्ला घेऊन त्या रोगांवर योग्य उपचार त्यांनी घ्यायला पाहिजे। आणि तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर मग लैंगिक समस्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आवश्यक त्या गोळ्या घ्यायला पाहिजे। पण स्वतःहून गोळ्या घेऊन स्वतःच्या शरीराला इजा करून घेऊ नये, ही माझी कळकळीची विनंती आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना। बाजारात सध्या उत्तेजना वाढवणाऱ्या अनेक प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत, पण अंधपणे या गोळ्यांचं सेवन करणं धोक्याचं आहे। अजय परतेकी यानं केलेली चूक प्रत्येकानं टाळणं आवश्यक आहे। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आणि बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची। सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी, बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा।